हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय गुरुकृपा अकाउंट क्लासेस। आज मी तुम्हाला लेजरमधला एक्सरसाइजमधला क्वेश्चन 4 हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ते सांगणार आहे। जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन अँड प्रिपेअर कॅश अकाउंट ओनली। हे आपल्याला ट्रान्झॅक्शन दिले, त्याची जर्नल एंट्री करायची आहे आणि फक्त कॅश अकाउंटचं लेजर बनवायचं आहे। तर एक एक मी तुम्हाला ट्रान्झॅक्शन सांगते आणि त्याची जर्नल एंट्री कशी करायची ते सांगते आधी। आता हार्दिक स्टार्टेड बिझनेस विथ कॅश। हार्दिक स्टार्टेड बिझनेस विथ कॅश। एक तारखेचा आहे। हार्दिकने कॅश आणली आहे। हार्दिक स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 15,000 अँड मशिनरी। कॅश आणली आणि मशिनरी। कॅश आणलीत म्हणजे कॅश कम्स इन कॅश अकाउंट डेबिट मशिनरी अकाउंट डेबिट मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅपिटल। कॅश आणली आहे 15,000। मशिनरी घेतली आहे 20,000 आणि हे कॅपिटल असतं, याची टोटल येते 35,000। नरेशन बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश अँड मशिनरी त्याच्यानंतर परचेस गुड्स फॉर 9,000 लेस 10% कॅश डिस्काउंट। गुड परचेस केलाय म्हणून परचेस अकाउंट डेबिट पुढची एंट्री परचेस अकाउंट डेबिट टू कॅश। आता इथं डिस्काउंट मिळाला आहे आपल्याला आणि कॅश दिली म्हणून आपल्याला कॅश डिस्काउंट मिळाला आहे, म्हणून टू कॅश आणि टू कॅश डिस्काउंट अकाउंट। आता इथं डेबिटला अमाऊंट आहे 9,000। इथं 9,000 अमाऊंट आहे, त्याच्यावरती आता 9,000वर 10% मित्रांनो येतं 900 रुपये कॅश डिस्काउंट आहे। 9,000तनं 900 लेस केलं 8,100ला ही वस्तू मिळाली। आता इथं मी नरेशन लिहित नाही आहे, तुम्ही नरेशन लिहायचं आहे। त्याच्यानंतर 9 तारखेला आहे सोल्ड गुड्स टू अमर। अमरला गुड्स सोल्ड केलेला आहे उधारीवर, मग इथं अमर अकाउंट डेबिट टू सेल्स इन्कम असतं, आपण त्याला क्रेडिट देतो टू सेल्स 3,000 रुपये। नरेशन तुम्ही लिहा बिंग गुड्स सोल्ड टू अमर ऑन क्रेडिट। 9 तारखेनंतर इथं 12 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे। नरेशन तुम्ही लिहायचं आहे मित्रांनो। डिस्ट्रीब्युटेड गुड्स वर्थ ₹700 ॲज फ्री सॅम्पल। जे फ्री सॅम्पलमध्ये गुड्स डिस्ट्रीब्यूट केलं आहे ते असतं आपलं ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे आपण फ्रीमध्ये माल वाटला आहे, म्हणजे ती आपण काय केली, जाहिरातच केली ना आपल्या व्यवसायाची। मग ॲडव्हर्टाइजमेंट हा खर्च असतो म्हणून नॉमिनलच्या रूलनुसार त्याला डेबिट द्यायचं। ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अकाउंट ऑर सेल्स अकाउंट, किंवा तुम्ही सेल्स अकाउंटला क्रेडिट दिलं तरी चालेल। 700 रुपये नरेशन तुम्ही लिहायचं। त्याच्यानंतर 14 तारखेला पेड स्टेशनरी इन कॅश 550। स्टेशनरी पण खर्च आहे, ऑफिससाठी स्टेशनरी खरेदी केली, मग स्टेशनरी हा खर्च आहे म्हणून ऑल एक्सपेन्सेस डेबिट टू कॅश। कॅशमध्ये खर्च केला आहे आपण 550 रुपयाचा। नरेशन तुम्ही लिहा बिंग पेड कॅश फॉर स्टेशनरी असं नरेशन लिहा। त्याच्यानंतर 18ला ट्रान्झॅक्शन आहे रिसिव्ड ₹950 फ्रॉम धनश्री, अ कस्टमर हुज अकाउंट वॉज अर्लियर रिटर्न ऑफ ॲज अ बॅड डेप आपण गृहीत धरलं होतं धनश्रीला, तिने ते पैसे आपल्याला दिलेले आहेत, मग ते पैसे मिळाले म्हणून 18 तारखेला कॅश अकाउंट डेबिट
आता इथं टू धनश्री येणार नाही, तर टू आपलं RDD धरलं होतं, रिझर्व फॉर डाऊटफुल ओल्ड RDD, टू ओल्ड RDD अकाउंट और त्याला किंवा त्याला टू बॅड डेब्ट अकाउंट असं द्यायचं 950 रुपये, की जे बुडीत होते, बॅड डेब्ट आपण हे केलं होतं की मिळणार नाही, पण ते पैसे आपल्याला मिळाले. मग इथं बी रिसिव्ड कॅश फ्रॉम धनश्री ॲज बॅड डेब्ट, जे आपण बॅड डेब्ट म्हणून रिकवर केलं होतं. 18 नंतर 21 तारखेचं तुम्ही नरेशन तुम्ही लिहा. 21 तारखेचं येतं की अभिराम इनवॉइसस गुड्स वर्थ ₹3000. अभिरामने आपल्याला इनवॉइसस म्हणजेच आपण काय केले, अभिरामने आपल्याला बिल दिले. इनवॉइसस म्हणजेच आपण परचेस केले अभिरामकडून. परचेस अकाउंट डेबिट टू अभिराम, त्याने आपल्याला इनवॉइस दिलं. बिल म्हणजे इथं काय झालं आहे, उधारीवर माल खरेदी केला आहे. मग परचेस अकाउंट डेबिट 3000 आणि टू अभिराम 3000. नरेशन तुम्ही लिहा इथं. त्याच्यानंतर 24 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे. अभिराम सेटल अभिराम्स अकाउंट ही अलाउड 5% कॅश डिस्काउंट. आपण अभिरामला 24 तारखेला कॅश दिली म्हणून अभिरामने आपल्याला कॅश डिस्काउंट दिलेला आहे. मग इथं अभिराम रिसिवर आहे म्हणून अभिरामला आपण डेबिट देणार आहे. टू कॅश दिलेली आहे आपण त्याला, प्लस आपल्याला डिस्काउंट मिळाला आहे टू कॅश डिस्काउंट अकाउंट. आता अभिरामचं आपल्याला आपण देणं लागत होतं 3000 रुपये, पण त्याने आपल्याला डिस्काउंट दिला आहे 3000वर 5%, म्हणून इथं 2850 येतं. 150 रुपये आपल्याला त्यांनी 5%ने 150 येतं डिस्काउंट दिला कॅश देऊन. आपण त्याला 2850 ही कॅश पेड केली. त्याच्यानंतर इथं 27 तारखेला दिले एक्सचेंज गुड्स वर्थ ₹2500 अगेन्स्ट फर्निचर ऑफ द सेम अमाऊंट. आता इथं वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली आहे. एक्सचेंज म्हणजे गुड्सच्या बदल्यात आपण फर्निचर हे केलं आहे, त्यामुळे ही एंट्री करायची नाही मित्रांनो, कारण इथं कॅश काहीच व्यवहार झालेला नाही. हा बार्टरमध्ये येतं, हे बार्टर सिस्टीममध्ये, म्हणून ही एंट्री करायची नाही. शेवटची एंट्री करूया 29 तारखेची. इथं आपल्याला विड्रॉ कॅश फ्रॉम ATM 5000 कॅश काढले आपण बँकेतून ATMनी आणि ऑफिस यूजसाठी आणि 3000 पर्सनल यूजसाठी. म्हणजे इथं कॅश काढलेले आहे आपण, म्हणून इथं 29 तारखेला कॅश अकाउंट डेबिट. त्याचबरोबर आपण पर्सनल खर्चासाठी पण ऑफिस यूजसाठी कॅश काढली आणि ड्रॉइंग हा पर्सनल खर्च आहे. कॅश आपण ऑफिस यूजसाठी काढली 5000, ड्रॉइंग पर्सनल यूजसाठी 3000 काढले. टू टू बँकेतनं काढली ATM म्हणून टू बँक अकाउंट. अशा प्रकारे आपण 27 तारखेची एंट्री करायचीच नाही, 29ची एंट्री करून घेतली. आता आपल्याला ह्याच्यावरून मित्रांनो कॅश अकाउंट बनवायचं आहे. फक्त कॅश अकाउंट सांगितलं आहे, मग जिथं कॅश आहे त्याला टिक करून घ्यायची. फक्त कॅश जिथं फक्त कॅश आहे त्याला टिक करून घेणार आहोत आपण, आणि त्याचीच फक्त एंट्री आपण जी डेबिटला असो किंवा क्रेडिटला जिथं कॅश आहे आपण तिथं टिक करून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्या लेजर तयार करूया. आता इथं बघा, इथं आहे कॅश अकाउंट डेबिट. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं, पण नाव काय लिहायचं, टू कॅपिटल 1 तारखेला. आता इथं आपण कॅश इन द बुक्स ऑफ हार्दिक कॅश अकाउंटचं लेजर तयार केले, डेबिट क्रेडिट साईड. आता इथं आपण डेबिटला 1 तारीख टाकणार आहोत आणि इथं लिहिणार आहोत टू कॅपिटल. डेबिटला टू कॅपिटल फक्त कॅशची अमाऊंट लिहायची आहे 15000. त्याच्यानंतर 4 तारखेला परचेस, इथं परचेसची एंट्री आहे. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश. मग कॅशच्या क्रेडिटला जायचं आणि परचेस नाव द्यायचं. 4 तारखेला क्रेडिटला बाय परचेसेस 8000 रुपये. त्याच्यानंतर पुढची एंट्री 14 तारखेची आहे. कॅशच्या क्रेडिटला जायचं, बाय स्टेशनरी लिहायचं. बाय स्टेशनरी 14 तारीख इथं लिहायचं 550. त्याच्यानंतर पुढचं हे 18 तारखेची आहे. कॅशच्या डेबिटला जायचं.
कॅशच्या डेबिटला जायचं 18 तारीख. कॅशच्या डेबिटला टू बॅड डेट किंवा ओल्ड RDD 950. त्याच्यानंतर इथं 24 तारखेचं क्रेडिटला, कॅशच्या क्रेडिटला जायचं 24 तारीख. बाय अभिराम त्याने आपल्याला डिस्काउंट दिलता 2850. त्याच्यानंतर शेवटची एंट्री 29 तारखेला कॅशच्या डेबिटला टू बँक सॉरी, इथं 5000 आहे. कॅशची अमाऊंट लिहायची फक्त 5000. आता आपण एवढ्याच एंट्री आहेत. आता आपण काय करायचं, अकाउंट क्लोज करून घ्यायचं. डेबिटची टोटल जास्त येते 20,850. जी टोटल जास्त येते ती दोन्ही बाजूला लिहून घ्यायची. डिफरन्स इथं येतो, त्या डिफरन्सला नाव द्यायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हा क्रेडिटचा बॅलन्स इकडं ब्रॉड डाऊन होणार पुढच्या महिन्यात. जुलैला दिला आहे, म्हणजेच 1 तारखेला ऑगस्टला आपण जुलैच्या एंडिंगला करतोय. मग टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 9450. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला जर्नल एंट्री करून कॅशचा अकाउंट बनवून घेतलं. कॅश आली की डेबिटला, गेली की क्रेडिटला. त्याचे डेबिटला असेल तर डेबिटला जाऊन खालचं क्रेडिटचं नाव लिहिलं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू.